300 वर्षाची तपश्चर्या, एक वारूळ, एक कुऱ्हाड आणि अचानक प्रकट झाले एक दिव्य तेज. कोण होते ते? मानव की साक्षात दत्तावतार? ही आहे कथा स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाची. इसवी सन सदी 1459 नरसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि नंतर ते शैल यात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले. त्या घनदाट अरण्यात त्यांनी तब्बल 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भोवती मुंग्यांनी वारूळ तयार केले आणि जगाला वाटलं ते लुप्त झाले. एक दिवस उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या जंगलात आला. कुऱ्हाड हातातून निसटली आणि थेट त्या वारुळावर जाऊन पडली. क्षणात वारुळातून रक्ताची धार वाहू लागली आणि अचानक एक दिव्य प्रकाश सगळीकडे पसरला. त्या प्रकाशातून प्रकट झाली एक तेजस्वी अजानबाहू मूर्ती. तेच होते श्री स्वामी समर्थ. उद्धव घाबरला, अपराधी झाला. पण स्वामींनी त्याला प्रेमाने उचलले आणि फक्त एवढेच म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच वाणी आजही प्रत्येक भक्ताच्या जीवनात आधार बनली आहे. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामींनी असे हेतू हिमाचल, संपूर्ण भारतभर भ्रमण केले. गंगा तीर, काशी, प्रयाग आणि कलकत्ता येथे महाकाली मातेचे दर्शन, नंतर दक्षिणेकडे प्रवास करत ते पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे पुढे आले. मंगळवेढा येथे काही काळ वास्तव्य करून स्वामींनी भक्तांना मार्गदर्शन केले आणि अखेर 1856 चैत्र शुद्ध तृतीय स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत प्रवेशले. पहिला मुक्काम खंडोबा मंदिरात आणि त्या दिवसापासून अक्कलकोट झाले तीर्थक्षेत्र. 22 वर्ष स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. भेटेल त्याला वेगवेगळ्या लीलेतून मार्ग दाखवला. दुःखी लोकांना दिला आधार, आजारी लोकांना दिलं आरोग्य आणि निराशांना दिली आशा. श्री सद्गुरू रामानंद बेडकर महाराजांसारखे महान शिष्य घडवले. 30 एप्रिल 1878 स्वामी महाराजांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठात आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले. पण स्वामी कधीच जात नाहीत, ते आजही आहेत, प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आणि प्रत्येक संकटात, प्रत्येक श्वासात. स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नाहीत, ते आहेत साक्षात दत्तावतार. आजही त्यांची वाणी घुमते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर जय स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.